आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात झाला। विमान लँडिंग करत असताना ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे। प्राथमिक माहितीनुसार विमानात अजित पवारांसह एकूण 6 जण प्रवास करत होते। त्यापैकी 3 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर 3 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। मुंबईहून बारामतीकडे प्रवास करत असताना अजित पवार यांचे छोटे विमान बारामतीच्या धावपट्टीवर लँडिंगच्या वेळी अपघातग्रस्त झाले। प्राथमिक माहितीनुसार विमान उतरत असताना हा अपघात झाला। आज अजित पवार यांचे बारामतीत एकूण 4 ठिकाणी नियोजित कार्यक्रम होते। या कार्यक्रमांसाठीच ते मुंबईहून बारामतीत दाखल होत होते। विमानात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षा रक्षक आणि वैमानिक उपस्थित होते, अशी माहिती मिळत आहे। घटनेनंतर मोठ्या प्रमाणात अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलीस आणि वैद्यकीय पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आहेत। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले आहेत। या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। लँडिंग दरम्यान तांत्रिक बिघाड झाला की हवामान अथवा धावपट्टीवरील अडथळ्यामुळे हा प्रकार घडला, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे। त्यांच्या निधनाची बातमी कळताच ठिकठिकाणी बंद पाळला जात आहे। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।